नमस्कार. तर मी मित्र गुरु वेरेवॉर्ड एक्सपिरियन्सेस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी ठरवलं आहे की आज सारखं हॉटेल जाऊन थाळी खाण्यापेक्षा एक बसून निवांत गप्पांसारखा गप्पाष्टक असं म्हणता येईल असा एपिसोड आज बनवायचा. आणि आजचा विषय मी जो घेतलेला आहे तो आहे ट्रॅव्हल, म्हणजे प्रवास. सुट्ट्यांमध्ये आपण जे जातो फिरायला इकडे तिकडे गावाला, त्याबद्दलचं. होतं काय, एक 15 मार्च झाला की सुट्ट्यांचं प्लॅनिंग चालू होतं आणि कुठे जायचं हा विषय सुरू होतो घरामध्ये आपल्या. आणि टिपिकली लोक वेगळे डेस्टिनेशन्स ठरवतात आणि मेजॉरिटी लोक बहुतेक समजातनं गैरसमजातनं कोणीतरी अजून केलं आहे म्हणून यूट्यूबरच्या इन्फ्लुएन्स खाली जायचं ठरवतात. ते म्हणजे कोकणामध्ये, गोव्याला, केरळमध्ये, पॉंडिचेरी साईडला, तेही मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये. मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये कोकणात राहणाऱ्या लोकांनाच त्यांचं जगणं अवघड झालेलं असतं, नकोसं झालेलं असतं. आणि मग कोणीतरी जाऊन आला आहे, कोणीतरी यूट्यूबवर तिथे दिसतोय म्हणून आपण ठरवतो की आपण पण जाऊया. आपण तिथे पोचतो आणि नंतर 1 तास 2 तासात लक्षात येतं की इथला बाष्प गदगदितपणा जो आहे, इथलं जे तापमान आहे, इथलं जे सनराईज आहेत, आपल्याला ते सहन होत नाही आहे. आपण मग कॉम्प्रोमाइज काय करतो, एक AC रूम बुक केलेले असतात, AC रूममध्ये जाऊन बसतो. मग TV बघ, चकाट्या पेट, मित्रांना तिकडनं फोन लाव, वगैरे वगैरे. म्हणजे सुट्टी एन्जॉय केली जी पाहिजे तशी एन्जॉय करता येत नाही. मेजॉरिटी टाईम हा आपला रूममध्ये जात असतो. आपण ठरवतो की अशा समुद्रकिनाऱ्यानंतर गेल्यानंतर आपण संध्याकाळी 5 वाजता समुद्रकिनाऱ्यावरती जाऊ. सगळं ठरतं, लहान मुलं असतात बरोबर, घरची मंडळी असतात बरोबर. 5 वाजल्यानंतर मात्र सगळे काचकूच करतात, नको नको, ऊन अजून आहे, ऊन अजून आहे, नको अजून, आत्ता नको जायला. आणि जेव्हा आपण बीचवर बसतो तेव्हा तिथलं वातावरणही असं नसतं की तो बीच बघून आपल्याला काही हर्ष उल्हास वाटेल, नाही, नसतं. मग या सगळ्यात चुकलं काय, एक तर कोणीतरी गेलं आहे म्हणून आपण जायचं आणि अभ्यास न करता जायचं. कुठल्याही ठिकाणी जायचं असेल सुट्टीसाठी तर तिथला एक सीझन ठरलेला आहे आणि तुम्ही कुठे राहतात त्याच्यावरती तुम्ही कुठील सुट्टीला जायचं हे खूप जास्ती ठरलेलं आहे. उदाहरणार्थ मी पुण्यामध्ये राहतो. पुण्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 555 मीटर्स, 560 मीटर्स, 565 मीटर्स या अंदाजे, या आजूबाजूला. मला जर सुट्टीला जायचं झालं, तुम्ही काय करायचं, तुमच्या शहरामध्ये तुमच्या मोबाईलवरती अल्टिमीटर नावाचं ॲप ओपन करायचं, तुमच्या शहराची उंची किती ते चेक करून घ्यायचं. मी पुण्याबद्दल सांगतो आता. पुण्याच्या 555 समुद्र सपाटीपासूनची उंची. मला जर का जायचं असेल कुठे सुट्टीला, तेही कुठल्या महिन्यांमध्ये, फेब्रुवारी 15 नंतरच. मी तर म्हणतो फेब्रुवारी 15, मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये जर मला जायचं असेल कुठे, तर मी नक्की आणि नक्की मी जिथे राहतो त्याच्यापेक्षा कमीत कमी 500 मीटर उंचीवर जाईल. म्हणजे मी राहतो 555 मीटर उंचीवरती, तर मी 500 ॲड केले, उतरलं 1000 मीटर्स. तो मला जिथे जायचं आहे त्याची उंची समुद्र सपाटीपासूनची कमीत कमी 1000 मीटर्स तरी पाहिजे, 1055. सो तिथं गेलं तर मला बरं वाटण्याची प्रक्रिया होऊ शकेल, नाही तर मला परत पुण्यात काय आणि अजून कुठे काय अजिबात छान वाटणार नाही. मी पुण्याच्या खालच्या उंचीवरती म्हणजे कोकणात वगैरे या महिन्यांमध्ये जाण्याचे डेअरिंग करणार नाही आणि तुम्हालाही डेअरिंग करायला मी उद्युक्त करणार नाही. जे लोक तुफानी करते वगैरे वगैरे आपण करायचं नाही. लहान मुलं तिथे जाऊन वैतागतात, आपण त्यांना उन्हात सोडत नाही, आपण स्वतः उन्हात जात नाही. मग फेस क्रीमवरती ते सनस्क्रीन लावा, चेहरे झाकून घ्या, टोप्या घाला, गॉगल घाला. अरे मग जा कशाला अशा ठिकाणी, अशा वेळेला नको. तर उन्हाळ्याच्या सुट्टीवर जायची जी ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे ते म्हणजे हिल स्टेशनला. आणि हिल स्टेशनच्या काही डेफिनेशन्स आहेत. म्हणजे जे ब्रिटिशांनी बसवली पूर्वी ती, जिथली हवा स्वच्छ आहे असं त्यांनी अभ्यास करून ठरवलं ती. रेडीमेड डेटा आपल्याकडे आहे त्यांनी केलेला म्हणून. म्हणजे आता माझ्यासाठी कुठलं आहे बेस्ट, तर 555 अधिक 500 म्हणजे 1000 मीटर्सच्या वरती, 1150 मीटर्सच्या वरती पहिलं असेल माझ्यासाठी पाचगणी, साधारणपणे 1100-1200. महाबळेश्वर 1300 मीटर, साधारण उंची सांगतोय मी. तर इथे गेल्यानंतर मला प्लेझंट नक्कीच वाटू शकतं. तिथे मला हवेतला गारवा, तिथला मोकळी हवा ही मला अनुभव घेता येऊ शकेल आणि सुट्टी जरा काहीतरी चांगली चालली आहे असं वाटण्याची शक्यता भरपूर वाढते. उलट पक्षी जर का मी चुकून ठरवलं आणि सगळ्या कुटुंबाला घेऊन कोकणामध्ये गेलो तर मात्र मला खूप तिथे कुटुंबातली लोक हैराण करेल आणि स्वतः मी हैराण होईल. माझा वेळ, माझा पैसा, माझा तो सगळा एक्सपिरियन्स सगळा खराब झालेला असेल. त्यामुळे कुठल्या सीझनला कुठे जायचं हे ठरलेलं आहे. फार फार तर पुण्यामधनं जायचं म्हणलं तर 500 मीटर उंचीवर जावत नसेल तर अगदी जवळ आपल्याला आहे लोणावळा.
लोणावळा हे खरं तर मुंबईच्या लोकांसाठीचं हिल स्टेशन आहे. ते राहतात साधारणपणे 0 मीटर्स ते 100 मीटर समुद्र सपाटीपासूनच्या उंचीवरती. तर त्यांच्यासाठी 625चं हिल स्टेशन म्हणजे लोणावळा आहे. तिथे गार त्यांना वाटू शकतं. पुण्याच्या लोकांनी तिकडे जायला हरकत नाही. आणि हिल स्टेशनला काय पाहिजे, एका साईडला एक प्रचंड मोठा उतार पाहिजे. तर लोणावळ्याला तो उतार आहे, त्यामुळे लोणावळा हिल स्टेशन आहे. खंडाळासुद्धा हिल स्टेशन आहे, साधारणपणे त्याच उंचीवरती आहे. पण परत काही लोक काय करतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल वाईचे लोक, ते म्हणतील आम्ही ऑलरेडी 700-750 मीटर उंचीवर राहतो, आम्ही तर ऑलरेडी स्टेशनवर राहतो. तर नाही, तुम्ही जर तिथे राहत असाल, तुमच्या इथून एक प्रचंड मोठा स्लोप असला पाहिजे खाली. तर वाईला तसा स्लोप नाही. नगरवाले म्हणतील अरे आम्ही अहमदनगर, आता अहिल्यानगरवाले, की आम्ही ऑलरेडी उंचीवर राहतो, 625 मीटर उंचीवर राहतो, तो आम्ही ऑलरेडी हिल स्टेशन नाही. कारण हिल स्टेशन डेफिनेशन काय, 600 मीटर उंचीच्या वरती ब्रिटिशांनी वसवलेली वसाहत. आणि त्याचा ॲक्च्युअल उपयोग काय असतो हिल स्टेशनचा, म्हणजे काय करायचा त्यांनी ठरवला होता, तर मुलांचे हॉस्टेल्स त्यांनी तिथे काढायचं ठरवलं होतं. दुसरी गोष्ट, सॅनिटेरियम ज्याला म्हणतात, आरोग्यधाम. म्हणजे चित्रपटात आपला डायलॉग असतो बऱ्याच जुन्या, तुम्हाला आठवत असेल तर, की हवा पलट करण्यासाठी आईवडिलांना तिकडे घेऊन जा वगैरे. मग तो हिरो आपल्या आईवडिलांना घेऊन कुठेतरी हिल स्टेशनला जातो. तर ते हिल स्टेशन म्हणजे आबोहवा बदलणे केली आहे म्हणून ज्याचं वर्णन केलं होतं, त्याच्यासाठीचं हे आयडिया आहे. तर आपणही तिकडे जाताना हा उद्देश ठेवला पाहिजे की आबोहवा बदलायची आहे, म्हणजे हवा पाण्यात बदल करायचा आहे. पुण्यापासून जरा चांगल्या ठिकाणी जायचं आहे, त्या सीझनच्या चांगल्या ठिकाणी. आता मग कोकणात जायचं कधी, गोव्यात जायचं कधी, केरळात जायचं कधी, तर ऑक्टोबरच्या नंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा जो थंडीचा काळ आहे किंवा कमी तापमानाचा काळ आहे, त्या काळामध्ये ही डेस्टिनेशन्स अप्रतिम असू शकतात. पॉंडिचेरीला कधी जायचं, परत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, तिथे तर कायमच उकाडा असतो, पण तरी हे महिने त्यात तिथे चांगले. ईस्ट कोस्टवर येते. कारण थोडक्यात कुठे कुठल्या सीझनला जायचं, हे कुछ तुफाने करते हे असं जर करायचं नसेल तर मी सांगतो ते सल्ले ताबडतोब ऐकायचे. आणि याच्यापुढे कुठल्याही ठिकाणी जाताना तिथला सीझन कुठला हे पहिले बघायचं आणि त्याच सीझनला तिथे गेलं पाहिजे. तर आपले पैसा, वेळ आणि तो इव्हेंट वसूल झाला असं म्हणता येईल. अशा बऱ्याच गोष्टी सांगत राहणार आहे यापुढे. तर हा त्यातला पहिला एपिसोड आहे. परत भेटूया आपण असं कुठेतरी छानशा एपिसोडमध्ये. शुभम भवतो.